गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण हिंदी अध्यापन शास्त्र याची मॉक टेस्ट पहिली बघणार आहोत. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. आज आपण 40 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न थोड्या स्पीडने घेऊया म्हणजे जेणेकरून तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे पण तुम्हाला आज कळणार आहे. बघा, पहिली टेस्ट आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बघा, अजून सुद्धा असे विद्यार्थी असेल का त्यांनी अजून कुठेही बॅच घेतलेली नाही, तर आपल्याकडे अजून बॅच चालू आहे. बघा, तुम्हाला ऑफर चालू आहे आज. 599 पेपर 1, 599 पेपर 2 आणि दोघं पेपर जर तुम्हाला घ्यायचे असेल तर 749 मध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध आहे. त्यासाठी पीएस सिसो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काय करा? पीएस सिसो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काय अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ऍपची लिंक सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. आता आपण वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न काळजीपूर्वक फक्त समजून घ्या, उत्तर बरोबर येतं. प्रश्न काळजीपूर्वक आपण बघू. प्रश्न पहिला, श्रव्य भाषावाद पद्धति मुख्य रूप से किस कौशल्य विकास पर सबसे अधिक जोर देते है? बघा, आपण श्रव्य भाषा पद्धती बघितली होती. कशावर जोर देते? पढ़ना लिखनावर का? तर अजिबात नाही. कशावर जोर देते? सुनना और बोलना याच्यावर जास्त जोर देते. ज्यांनी ऑप्शन बी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा प्रश्न दूसरा, भाषा शिक्षण में बघा काय म्हटलंय बघा, भाषा शिक्षण में श्रव्य साधनों का मुख्य उद्देश्य क्या होता है? बघा, म्हणजे भाषा शिक्षण जे असतं याच्यामध्ये जे श्रव्य साधन आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे असं त्यांनी विचारलं. काय आहे? छात्रों का फक्त मनोरंजन करना? फक्त नाही. कक्षा का अनुशासन बनाए रखना, शुद्ध उच्चारण और श्रवण कौशल्य को विकसित करना हे चांगलं आहे, आणि लेखन कला में सुधार करना अजिबात नाही. तर भाषा शिक्षणामध्ये जे श्रव्य साधन असतात त्यांचा उद्देश काय असतो? शुद्ध उच्चार आणि श्रवण कौशल्य वाढवणं, याचा विकास करणं हे असतं. कळालं? ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न तिसरा, पाठांतर कोणी करू नका. प्रश्न तिसरा, संप्रेषणात्मक भाषा शिक्षण आपण बघितलं होतं ना. संप्रेषणात्मक भाषा शिक्षण के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? बघा, संप्रेषणात्मक भाषा शिक्षण आहे त्या संदर्भात कोणतं कथन सही आहे असं त्यांनी विचारलंय. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय? भाषा को संदर्भ से अलग करके सिखाया जाना चाहिए. जर भाषेला संदर्भ पासून वेगळं करून शिकवलं तर भाषा शिकता येईल का? तर अजिबात नाही. बी ऑप्शन काय म्हणते? त्रुटियों गलतियों को सीखने की प्रक्रिया का एक स्वाभाविक हिस्सा मानना चाहिए. म्हणजे काय? शिक्षण प्रक्रियेमध्ये चुका पण एक हिस्सा माना. हे चांगलं, बी ऑप्शन चांगलं आहे. सी म्हणतोय कक्षा में बातचीत या संवाद अनुमती नाही देनी चाहिए. जर बातचीत आणि संवाद याला जर अनुमती देत नसाल तर भाषा कसं काय शिकणार? म्हणजे हे पण चांगलं नाही. डी ऑप्शन म्हणते केवळ लिखित गृह कार्य पर ध्यान देना चाहिए. अरे फक्त लिखित गृह कार्यावर ध्यान द्या असं संप्रेषणात्मक भाषा शिक्षण म्हणत नाही. भाषा शिक्षण काय म्हणतं संप्रेषणात्मक? का मुलांच्या ज्या स्वाभाविक चुका आहे त्या चुकांना पण काय करा, एक हिस्सा माना, त्यांना बोलू द्या. काय करा? बोलू द्या. ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? थोडा आता स्पीड वाढवा, कारण बघा परीक्षेला स्पीड तुम्हाला पाहिजेच. प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा काय म्हणतोय काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न चौथा, हाँ, व्याकरण अनुवाद विधि में किस भाषा को माध्यम बनाया जाता है? आता बघा, व्याकरण अनुवाद विधि मध्ये किस भाषा को माध्यम बनाया जाता है म्हणजे वापरलं जातो असं त्यांना म्हणायचंय. पहिलं म्हटलं विदेशी भाषा, अजिबात नाही. लक्ष्य भाषा, अजिबात नाही. मातृभाषेला काय बनवलं जातं? माध्यम बनवलं जातं. कशाला बनवलं जातं? मातृभाषाला माध्यम बनवलं जातं. ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा बघा. प्रश्न पाचवा, आगमन विधि की विशेषता क्या है? बघा, आता आगमन विधीची विशेषता काय आहे हे त्यांनी विचारले. आता आगमन विधीची विशेषता काय आहे? ये र, ये ये एक रटने की विधी आहे म्हणजे पाठांतराची विधी आहे का? तर अजिबात नाही. ये शिक्षक केंद्रित आहे का? तर नाही. आगमन विधी विद्यार्थी केंद्रित आहे, निगमन विधी शिक्षक केंद्रित आहे. ये छात्र केंद्रित और मनोवैज्ञानिक विधी आहे. बरोबर आहे का नाही? आणि इसमें समय अधिक नष्ट नहीं होता. सगळ्यात बेस्ट काय आहे? ही आगमन विधी की विशेषता काय आहे? का हे विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. काय आहे? विद्यार्थी केंद्रित आहे, शिक्षक केंद्रित नाही. शिक्षक केंद्रित निगमन असते. कळालं? त्याच्यानंतर
प्रश्न 6 बघा. प्रश्न 6वा काळजीपूर्वक बघा. ज्यांना व्हिडिओ नीट दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. YouTubeला सेटिंग असते. प्रश्न 6 प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा शिक्षण का सर्वाधिक महत्वपूर्ण उद्देश क्या है? बघा प्राथमिक स्तरावर हिंदी भाषा शिकवण्याचा सर्वाधिक महत्वपूर्ण उद्देश काय आहे असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलंय बच्चों का पठन क्षमता का विकास करना, फक्त वाचन क्षमताचा विकास करणं का? बी म्हणते बच्चों में लेखन कौशल्य को सुधार करना आणि सी म्हणते सहज अभिव्यक्ती का अवसर देना. सहज अभिव्यक्ती म्हणजे काय? ज्या पद्धतीने आपण सहज बोलत असतो, लहान मुलाला सहज बोलू देणं, त्याचा विकास करणं. ऑप्शन सी हे सगळ्यात बेस्ट वाटतंय आणि व्याकरण नियमों को रटना तर अजिबात नाही. सगळ्यात हिंदी भाषा शिकवण्याचा उद्देश काय आहे? तर मुलांनी सहज अभिव्यक्त झालं पाहिजे यासाठी ती भाषा काय केली सर्वात महत्वाचा उद्देश आहे. कळालं? ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 7 बघा. प्रश्न 7 काळजीपूर्वक बघून घेऊ. भाषा सीखने के लिए सबसे महत्वपूर्ण कारक कौन सा है? बघा भाषा शिकण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण कारक कोणसा आहे? कारक म्हणजे बघा हा समृद्ध पहिलंच ऑप्शन काय म्हटलं समृद्ध भाषाई परिवेश सगळ्यात बेस्ट असतं भाषाई परिवेश. भाषा के पाठ्यपुस्तक, भाषा का व्याकरण, भाषा का आकलन सगळ्यात बेस्ट काय असतं भाषाचा समृद्ध परिवेश. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी भाषा बोलली जात असेल ती तुम्ही सहज पद्धतीने काय करू शकतात ग्रहण करू शकतात. म्हणजे भाषी परिवेशला सगळ्यात महत्व दिलेलं आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. प्रश्न 8 सगळं सोपं उत्तर आहे. बच्चे सामाजिक अंतरक्रिया से भाषा सीखते ये विचार किसका है? बघा मुलं सामाजिक अंतरक्रियातून भाषा शिकतात हा विचार कोणाचा आहे? वायगोस्कीचा आहे. कळालं? विषय संपला. ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 9 काळजीपूर्वक समजून घ्या. बच्चों में भाषा सीखने की जन्मजात क्षमता होती है ये विचार किसका है? म्हणजे मुलांमध्ये भाषा शिक्षणाची क्षमता जन्मजात असते हे विचार कोणाचा आहे? बीएफ स्किनरचा आहे का? जीन प्याजेचा आहे का? नॉन चॉमस्कीचा आहे. कोणाचा आहे? नॉन चॉमस्कीचा आहे. ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घेऊ. काळजीपूर्वक फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्राथमिक स्तर पर भाषा शिक्षण का मुख्य उद्देश क्या है? बघा आता प्राथमिक स्तरावर भाषा शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे असं त्यांनी विचारलंय. बच्चों को व्याकरण नियम को याद कराना अजिबात नाही. बच्चों को मानक भाषा में बोलना सिखाना मानक म्हणजे दुसरी भाषा तर अजिबात नाही. बच्चों को विविध संदर्भों में भाषा का प्रभावी प्रयोग सिखाना हे काय आहे उद्देश आहे प्रभावी प्रयोग केला पाहिजे. आणि बच्चों को कठीण शब्दों को अर्थ रटवाना तर अजिबात नाही. भाषा शिक्षणाचा प्राथमिक स्तरावर सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असतो तो संदर्भात बोलता आलं पाहिजे. ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11 समजून घेताय ना काळजीपूर्वक? बघा प्रश्न 11 काय म्हणतोय बघा. भाषा शिक्षण में सस्वर पठन का मुख्य उद्देश लाऊड रीडिंग म्हणतो बघा आपण. सस्वरचा मुख्य उद्देश काय आहे असं त्यांनी विचारलंय. पहिलं काय म्हटलंय काय उद्देश असतो काय आपण घेतो सस्वर वाचन. पहिलं म्हटलंय बच्चों बच्चों के पढ़ने संबंधी झिझक और डर को समाप्त करना. चांगलं आहे. बहुत तेज गति से पाठ को पढ़ना हा उद्देश आहे का? लवकर वाचून टाक. केवळ शब्दों को शुद्ध जांच करना फक्त शुद्ध जांच करना आहे केवळ म्हटलंय तर अजिबात नाही. बच्चों को मौन रहकर पढ़ने कारण मौन याच्यामध्ये वाचलंच जात नाही ना. सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असतो सस्वर पठण म्हणजे काय बेझिझक तू वाच आणि डर को समाप्त करण्यासाठी लाऊड रीडिंग दिली जाते म्हणजे जेणेकरून तुझ्याकडे चुका जरी होत असेल तुम्ही लक्ष देत नाहीये तू लाऊड रीडिंग कर म्हणजे जेणेकरून तुझे उच्चार पण मला समजतील नंतर मी तुला सविस्तर माहिती सांगू शकेल त्याच्यावर. कळालं? ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 बीएफ स्किनर वर आलेला काय? बीएफ स्किनर. बीएफ स्किनर के अनुसार बच्चे भाषा कैसे सीखते? आता कसे शिकतात? जन्मजात क्षमता का? नाही. चॉमस्की म्हणतो अनुकरण और सुदृढीकरण के माध्यम से. कशामधून शिकतात? अनुकरण और सुदृढीकरण के द्वारा. सामाजिक नाही केवळ व्याकरण नाही तर कशामध्ये शिकतात? ऑप्शन 2 ज्यांनी निवडले अनुकरण और सुदृढीकरण द्वारा शिकते. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न टॉपिक क्लिअर राहिलं का उत्तर एकदम म्हणजे झटक्यात येतात. पण टॉपिक माहित नसेल ना मग ते विचार करावा लागतो. कळालं? पण इथे तुमचं टॉपिक तुमचे सगळे झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला विचार करायची एवढी गरज नाही. कारण ते आपण काय आणतो डोळ्या पुढे फिरतं जे आपण वाचलेले समजून घेतलेले. प्रश्न 13 प्राथमिक स्तर पर बच्चों की भाषाई क्षमता को विकास करने का अर्थ क्या है? बघा
प्राथमिक स्तर पर बच्चों की भाषाई क्षमताओं का विकास करने का अर्थ क्या है? म्हणजे अर्थ क्या आहे? पहिलं म्हटले व्याकरण नियम सिखाना, याला म्हटलं जाईल का? भाषा प्रयोग की कुशलता पर अधिकार दिलाना, म्हणजे सगळ्यात महत्वाचं विकास करण्यामध्ये काय भाषा कुशलतेवर याला काय दिलं पाहिजे? अधिकार दिला ना. साहित्य की रचना करना, अरे बाबा तो कसं साहित्य होईल? लहान पोरगा आहे ना तो. साहित्य की रचना केवळ शुद्ध उच्चारण तर अजिबात नाही. ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते बेस्ट आहे, कारण भाषा प्रयोग की कुशलतावर अधिकार दिला ना, हा विकास करणे का अर्थ आहे. विकास करणं म्हणजे काय? त्याने साहित्य लिहिणं नाही, तर त्याला कुशलतापूर्वक भाषा बोलता आली पाहिजे. कळालं? ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर निवडले. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न 14, हिंदी भाषा शिक्षण बघा, हिंदी भाषा शिक्षण के अध्यापन चक्र में बघा, प्रश्न समजून घ्या. हिंदी भाषा शिक्षण के अध्यापन चक्र में सबसे पहला चरण कौन सा होता है? आता कुठलंही काही करत असेल तर सगळ्यात पहिलं चरण काय? पण इथे आपण हिंदी संदर्भात बघणार. अध्यापन चरण पहिलं काय म्हटलं? उद्देशों का निर्धारण. दुसरं म्हटलं मूल्यांकन. डायरेक्ट मूल्यांकन करून चालेल का? शिक्षण अधिक सामग्री प्रक्रिया पाठ्यचर्या. सगळ्यात महत्वाचा उद्देश, तुम्हाला काय शिकवायचंय? तुम्हाला जर मूळ आपण समजा अ आ इ शिकवायचंय, बरोबर आहे का नाही? मग तुमचा उद्देश काय आहे? पहिले हे निवडायचं आहे ना. पहिले माझा उद्देश काय हे, त्याच्यानंतर शैक्षणिक सामग्री निवडणार. शैक्षणिक सामग्री निवडल्यानंतर हा तुम्ही काय शेवटचा टप्पा काय असेल? मूल्यमापन करू शकतात. कळालं? पण सगळ्यात पहिलं काय आहे? सबसे पहिला चरण कोणचा आहे? तर उद्देश निर्धारण करणं, म्हणजे उद्देश ठरवता आले पाहिजे. ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर असाच प्रश्न आला बघा इथे, भाषा शिक्षण के चक्र में बघा, आता इथे भाषा शिक्षण के चक्र में मूल्यांकन का मुख्य उद्देश काय आहे? आता भाषा शिक्षणाचे जे चक्र आहे त्याच्यामध्ये जे मूल्यमापनाचा उद्देश काय आहे असं त्यांनी विचारलंय. काय उद्देश आहे? छात्रों को दंडित करना, मारून झोडून चालेल का? तर चालणार नाही. शिक्षण उद्देशों की प्रगती की जांच करना, मी जे उद्देश ठरवलेले आहेत ना ते साध्य झाले का? जांच करणं हे चांगलं आहे बी. कक्षा में अनुशासन बनाए रखना अजिबात नाही. केवळ गृहकार्य देणं. तर सगळ्यात महत्वाचं मूल्यमापनाचा उद्देश काय असतो? मुख्य उद्देश का शिक्षण प्रक्रियेमध्ये मी जे अध्यापन केलेलं आहे ती प्राप्ती त्यांना ते ग्रहण केलंय का? म्हणजे मी आता ही टेस्ट का घेतोय? जेणेकरून तुम्हाला ते समजलंय का? कळालं? ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण या प्रश्नांची तयारी आता तुम्ही चांगल्या प्रमाणात करा. कारण आता हे प्रश्न तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, ईव्हीएस असेल, सीडीपी असेल, सर्व विषयांमध्ये हे प्रश्न तुम्हाला आता बघायला भेटतात. प्रश्न 16 बघा, अभिकथन आणि कारण. प्राथमिक स्तर पर बच्चों की भाषा का आकलन करने के लिए पोर्टफोलियो सबसे प्रभावी. बघा, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचं भाषेचं आकलन करायचं असेल तर पोर्टफोलियो सबसे प्रभावी. आता का प्रभावी? कारण पोर्टफोलियो में बच्चों की भाषिक विकास का क्रमित रेकॉर्ड रखा जाता है. म्हणजे काय? पोर्टफोलियो का प्रभावी आहे? का विद्यार्थ्याची जी क्रमित भाषा आहे, म्हणजे तो कसा बोलतोय त्याचा क्रमित रेकॉर्ड करण्यासाठी, बरोबर आहे ना. पोर्टफोलिओ मध्ये काय असतं? विद्यार्थ्याच्या नोंदी असतात, बरोबर आहे का नाही? तो कशा पद्धतीने भाषा बोलतोय, कशा पद्धतीने त्याच्या पहिले चुका होत होत्या, म्हणजे चुका असतील, कमजोर पक्ष असतील, मजबूत पक्ष असतील, या प्रभावीपणे आपण तपासू शकतो याला वाचता येतो का नाही. पण तो पोर्टफोलिओ तसा बनवला पाहिजे नाहीतर येत पण नाही, फक्त भरून दिला. आणि कारण काय म्हटलंय? पोर्टफोलिओ में बच्चों की क्रमित रेकॉर्ड रखा जाता है. म्हणजे आता मग तुम्हाला विचारलं, काय म्हणताय पोर्टफोलिओ का प्रभावी आहे बाबा? काय विचारायचं? का प्रभावी आहे? कारण त्याच्यामध्ये क्रमित रेकॉर्ड जे आहे ते क्रमित रेकॉर्ड भेटतं म्हणून प्रभावी आहे. का? त्याचा क्रम कळतो. पहिले याला एक म्हणजे 2 अक्षरी शब्द, ती मग त्याच्यानंतर वाक्य बनवायला लागला, म्हणजे अशा पद्धतीचं क्रमित रेकॉर्ड असतं, त्याच्यामुळे ते प्रभावी आहे. कळालं? म्हणजे दोघं योग्य बोलत आहे, कारण पण योग्य, म्हणून तुमचं उत्तर काय? ये और आर दोनों सही आहे. सही व्याख्या करताय का? कारण क्रमित रेकॉर्ड म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय? क्रमित रेकॉर्ड आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा. प्रश्न 17 काळजीपूर्वक समजून घेऊ. अभिकथन आणि कारणचे प्रश्न विद्यार्थी फार गोंधळ करतात. अभिकथन आणि कारण. अभिकथन, द्विभाषिकता बच्चों के संज्ञानात्मक विकास में बाधा डालते. कस काय? दोन भाषा बोलणारे असतील, आता आम्ही अहिराणी बोलतो, मराठी बोलतो, हिंदी बोलतो, मग बाधा टाकते का विचारामध्ये? तर अजिबात नाही. म्हणजे अभिकथन चुकीचं आहे. कारण एक साथ दो भाषा सीखने से बच्चे भ्रमित हो जाते. कस काय भ्रमित होतील? कधी भ्रमित होतात का? तर अजिबात नाही. उलट त्यांचं ज्ञान वाढतं, भ्रमित होत नाही. म्हणजे कारण पण चुकीचं दिलेलं, म्हणजे तुमचं ऑप्शन काय पाहिजे? ए और आर दोनों गलत आहे. मुलं कधीच भ्रमित होत
नाही. आता बघा आपण मराठी पण चालू आहे, अहिराणी पण चालू आहे, हिंदी पण घेतो, इंग्रजी म्हणजे लहान मुलांना आपण शिकवतोच ना. भ्रमित थोडी होत आहे, उलट त्यांचं ज्ञान वाढतं. कळालं? ऑप्शन 4 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर परत अभिकथन आणि कारणवर प्रश्न बघा. प्रश्न 18 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 18 अभिकथन कक्षा में बच्चों की मातृभाषा को स्वीकार करना अत्यंत आवश्यक है. इंग्रजी मीडियम करत नाही. बघा अभिकथन काय म्हणतोय कक्षा में बच्चों की मातृभाषा का स्वीकार करना अत्यंत आवश्यक है. मग आता का आवश्यक आहे कारण काय म्हणतो बघा. कारण मातृभाषा को बच्चों मातृभाषा मातृभाषा बच्चों को अपने विचार सहजता से व्यक्त करने में मदत करते. का स्वीकारली पाहिजे तर मातृभाषेमध्ये त्यांचे विचार सहज पद्धतीने त्यांना बोलता येतात म्हणून स्वीकारली पाहिजे. इंग्रजी मीडियम हे करत नाही. म्हणून काय मग कारण पण योग्यच दिलं आहे ना का स्वीकारले पाहिजे अत्यंत आवश्यक आहे. कारण मुलं सहजपणे बोलू शकतात मातृभाषेमध्ये म्हणून स्वीकारलं पाहिजे. मग तुमचं उत्तर काय असेल ये और आर दोनों से ये व्याख्या करताय कारण दोघं एका संदर्भात बोलताय. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा. प्रश्न 19 काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. प्रश्न 19 द्वितीय भाषा के रूप में बघा द्वितीय भाषा के रूप में हिंदी शिक्षण की चुनौतियां म्हणजे अडचणी की मीमांसा करते समय शिक्षक को किस बात पर सर्वाधिक ध्यान देना चाहिए. मीमांसा करणे आपण टॉपिक बघितलाय ना. मीमांसा करणे अर्थ शोधून काढणे अर्थावर भर देतो. सर्वाधिक ध्यान देना चाहिए कशावर ध्यान दिलं पाहिजे मातृभाषा के प्रभावावर भाषा अंतर का विश्लेषण सगळ्यात महत्वाचं काय असतं मातृभाषेचा जो प्रभाव त्या विद्यार्थ्यावर आलेला आहे म्हणून त्याच्याकडून काय होत असेल चूक होत असेल अंतर का विश्लेषण करणं सगळं अर्थावर भर देतो मी तुम्हाला माहित आहे. कक्षा में भौतिक सुविधा पर सुख सुविधा पर तर अजिबात नाही. केवळ परीक्षा के अंकों पर तर अजिबात नाही. गृह कार्य की मात्रा को बढ़ाना तर सगळ्यात बेस्ट काय असतं मीमांसा करणे म्हणजे काय जो भाषेचा अर्थ आहे मातृभाषा असेल किंवा दुसरी भाषा याच्यामधील अंतराचं विश्लेषण केलं जातं कारण अर्थांवर अभ्यास केला जातो. ऑप्शन एक ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा रचनावादी उपागम आहे. आपण बघितलं होतं रचनावादी छात्र वगैरे उपागम बघितले होते. आता या रचनावादीवर तुम्हाला प्रश्न विचारलाय. प्रश्न काय म्हणतो बघा प्रश्न 20 रचनावादी उपागम के अनुसार रचनावादी उपागम के अनुसार हिंदी भाषा कक्षा में छात्रों के ज्ञान का निर्माण की मीमांसा कैसे की जा सकती है. छात्रों के ज्ञान की मीमांसा करणे म्हणजे त्यांचे विचार जाणून घेणे अर्थ जाणून घेणे त्याला म्हटलं जाईल मीमांसा करणे. मीमांसा म्हणजे अर्थ कैसे की जा सकते. पहिलं म्हटलं परीक्षा में अंक प्राप्त द्वारा तर अजिबात नाही. उनके द्वारा किए गए रटन अभ्यास पाठांतराच्या अभ्यासावर तर अजिबात नाही. सी ऑप्शन म्हटले वास्तविक जीवन के संदर्भ में भाषा के प्रयोग की उनकी क्षमता म्हणजे मुलं कशा पद्धतीने भाषा बोलतात म्हणजे त्याचे अर्थ कसे निर्माण होतात या संदर्भात तुम्ही काय करू शकता मीमांसा कर सकते. आणि डी ऑप्शन तर चालणार नाही केवळ गृहकार्य पर अजिबात नाही. ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? प्रश्न 21 वाचा. बघा प्रश्न 21 वाचला बॅच लावल्याचा एक फायदा नक्की होतो का तुमचे 5 मार्क जरी वाढले तरी तुम्ही पास होऊ शकतात ना म्हणजे एवढं लक्षात या म्हणजे आपल्याला काही गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्याला माहित पडतात. प्रश्न 21 हिंदी अध्यापन शास्त्र में सतत एवं व्यापक मूल्यांकन सीसीई की मीमांसा करने से क्या सिद्ध होता है. बघा सतत आणि व्यापक मूल्यमापन याच्यापासून काय सिद्ध होतं आपण बघितलंय बॅच मध्ये. छात्रों के केवल सत्र में अंत नाही ते योगात्मक असतं. मूल्यांकन का केवळ शिक्षक केंद्रीय होत आहे मूल्यमापन शिक्षक केंद्रीय राहिलं तर ते सतत नाही किंवा रचनात्मक नाही. शिक्षण अधिगम प्रक्रिया में निरंतर सुधार और छात्रों की समग्र विकास होता है. सतत मूल्यमापन काय असतं का विद्यार्थ्यांचे म्हणजे ते शिक्षकाला पण उपयोगी असतं ना शिक्षक पण त्याच्यामध्ये सुधार आणू शकतो अध्यापन पद्धतीमध्ये आणि समग्र विकासावर केंद्रित असतं. ऑप्शन सी ज्यांनी बेस्ट आहे आणि छात्रों को वर्गीकरण तर अजिबात नाही. ऑप्शन सी सगळ्यात बेस्ट आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न असे पण प्रश्न येतात बरं का असे प्रश्न तुम्हाला सोशल सायन्स मध्ये बघायला भेटतील आणि किंवा ईव्हीएस मध्ये बघायला भेटतील असे प्रश्न आणि सीडीपी मध्ये पण आता येतात. सीडीपी मध्ये पण असे प्रश्न तुम्हाला बघायला येतात. ऑप्शन मध्ये ऑप्शन नसतात या प्रश्नांचे.
आता फक्त हे प्रश्न सोपे असतात, फक्त काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतात. प्रश्न वाचला तर उत्तर कळतात, नाही वाचला, टॉपिक माहित नसेल, मी तुम्हाला एक सांगू का, सीटीईटीचा पॅटर्न असा डिझाईन केलेला आहे, 75 मार्क पूर्ण अध्यापन शास्त्रावर आणि बाकीचे अध्यापन शास्त्र कसं बनवलं जातं, टॉपिकचा वापर करून अध्यापन शास्त्र बनवलं जातं. कळालं? प्रश्न 22, प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा शिक्षण के लिए निम्नलिखित में से कौन सी शिक्षण सामग्री सबसे अधिक प्रभावी होगी? आता तुम्हाला दिलंय सबसे अधिक प्रभावी तुम्हाला निवडायचे. पहिलं म्हटलंय रंगबेरंगी चित्र वाली बाल साहित्य और कहानियां पुस्तके चालेल, प्राथमिक स्तर आहे. चालेल ना? चालेल, प्राथमिक स्तर पर चालतं. पहिलं ऑप्शन चांगलं आहे. जटिल व्याकरण नियमों के चार्ट और परिभाषा की पुस्तिका, जटिल म्हणजे अवघड व्याकरण पुस्तका चालेल का? प्राथमिक स्तर आहे, चालणार नाही. हे ऑप्शन बाहेर झालं. आता इथे काय करायचं माहितीये का, हे दुसरं ऑप्शन कुठे आलंय ते पहिले शोधायचं, त्याला काढून टाकायचं. इथे आलेलं आहे, इथे पण आलेलं आहे, अजून दुसरं ऑप्शन हे बघा, इथे पण आलेलं आहे. मी काहीच वाचलं नाही, मी काहीच वाचलं नाही. कळालं? विविध वस्तुओं के वाले नाम चित्र और फ्लॅश कार्ड हे पण चालेल, आणि केवळ कठीण शब्द शुद्ध लेखन तर अजिबात नाही. बघा तुमचं उत्तर 1 आणि 3 असेल, काही शोधलं का मी, फक्त निगेटिव्ह काढणं अशा उत्तरापर्यंत जाऊ शकतात, पण प्रत्येक ऑप्शन मध्ये असंच निगेटिव्ह भेटेल असं नसतं. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचे ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 23, असे प्रश्न आला का खूप विद्यार्थी गोंधळ करतात बरं का, असे प्रश्न म्हणजे माहित नसते ना. आता बघा प्रश्न समजून देतो. आप अपने सहकर्मी, सहकर्मी म्हणजे मित्र, हिंदीचे अर्थ लक्षात घ्या, नाहीतर सहकर्मी म्हणजे काय, खूप उत्तर चुकाई शकत असतात. आप अपने सहकर्मी को, जो अपना मित्र है, सहकर्मी है जो अपना मित्र है, उसे ईमेल लिखते इस प्रकार का ईमेल कहलाता है. काय म्हणतात त्या ईमेलला? व्यावसायिक म्हणणार का? तुमच्या मित्राला पत्र व्यवहार म्हणतात का? त्याला काय म्हटलं जाईल? अनौपचारिक म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? अनौपचारिक. तुमचा तो मित्र आहे, मित्राशी कसं बोलणार? धन्यवाद, मला तुम असं नाही ना, आपण डायरेक्ट आपली जी भाषा दैनंदिन जीवनाची भाषा वापरू शकतो, म्हणजे हे काय अनौपचारिक. आणि जर ऑफिस कामाला लिहिलंच असेल, असं म्हणू शकता का डायरेक्ट, मला कणी तुझ्याकडे काम पाहिजे त्या बॉसला, तो म्हणेल बाबा अर्ज करणारा कोण आहे, म्हणजे मुद्दा कळाला, याला अनौपचारिक पत्रामध्ये जातं, ईमेल मध्ये जातं. बघा पुढचा प्रश्न त्यासाठीच मी घेतला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे. बघा आता ऑफिस में, बघा प्रश्न घेतलाय, ऑफिस में नौकरी पाने के लिए किस प्रकार का पत्र लिखना पड़ता है. म्हणजे आता ऑफिस मध्ये तुम्हाला नोकरी पाहिजे, मग कशा पद्धतीचं पत्र लिहिणार? अनौपचारिक चालेल का? डायरेक्ट लिहून द्यायचं, मला तुमच्या कंपनीमध्ये काम पाहिजे, देतो का नाही, आहे का तुझ्याकडे जागा, तर नाही, तिथे विनंती वगैरे, मी आपला विश्वासू वगैरे वगैरे असं टाकावं लागेल. अनौपचारिक चालणार नाही. कुठलं चालेल? औपचारिक चालेल, फॉर्मल लेटर चालेल. खरं आहे का नाही? व्यक्तिगत पत्र कुठे चालेल? जेव्हा तुम्हाला काहीतरी म्हणायचंय, म्हणजे राय, व्यक्तिगत रायसाठी. सामाजिक पत्र तिथे अजिबात येणार नाही. त्याला औपचारिक पत्र असेल. औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला ज्यावेळेला नोकरी असेल, कुठे काही असेल तर औपचारिक. अनौपचारिक आज जसं तुम्ही मैत्रिणीला एसएमएस किंवा मित्राला काय करते, कुठे बसली, जेवण झालं का, असं ऑफिस मध्ये टाकता येईल का? तर नाही टाकता येणार. कळालं? औपचारिक पत्र तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्यानंतर प्रश्न 25 बघा, प्रश्न 25 काळजीपूर्वक बघा. भाषा अर्जन के संबंध में कौन सा कथन सत्य है? भाषा अर्जन बघितलंय तुम्ही, भाषा अर्जन, भाषा अधिगम, त्या संदर्भात प्रश्न विचारलाय. भाषा अर्जन के संदर्भ में कौन सा कथन सत्य है? कोणता कथन सत्य आहे? पहिलं म्हटले भाषा अर्जन एक सचेत व पर्यासपूर्वक आहे. नाही बाबा, मी वाचले, सचेत नाहीच आहे, ती अचेतन आहे. भाषा अर्जन केवळ विद्यालय में होते, नाही बाबा, ते अधिगम होतं बाहेर. भाषा अर्जन स्वाभाविक और अनौपचारिक होता है का नाही? स्वाभाविक अनौपचारिक होता है, सी. आणि डी म्हणते भाषा अर्जन के लिए व्याकरण नियमों की आवश्यकता होती, अजिबात नसते. म्हणजे सी ऑप्शन ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. भाषा एक काय स्वाभाविक आहे, अनौपचारिक आहे, औपचारिक अधिगम असतं. कळालं? ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 26, भाषा के प्राथमिक कौशल्य कौन से? बघा भाषाचे प्राथमिक कौशल्य तुम्हाला विचारले. आता प्राथमिक कौशल्य कोणते? पढ़ना और लिखना आहे का? तर अजिबात नाही. बोलना लिखना आहे का? तर अजिबात नाही. सुनना और बोलना, कोणते प्राथमिक कौशल्य, भाषेचे जे प्राथमिक कौशल्य असतात त्यांना सुनना आणि बोलना याला प्राथमिक कौशल्य असं म्हटलं जातं. ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 27 बघा. प्रश्न 27 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 27, प्राथमिक स्तर पर भाषा सीखने सिखाने का
सर्वोत्परी माध्यम कोणतं आहे? बघा आता प्राथमिक स्तरावर काय करायचे, तुम्हाला भाषा शिकवायची आणि या भाषा शिकवण्यासाठी काय कुठलं माध्यम बेस्ट आहे असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलं व्याकरण की विस्तृत व जटिल पुस्तके चालेल का? चालणार नाही. चालणार नाही ना, बरोबर आहे. म्हणजे जे आहे ते निगेटिव्ह काढणं शिका. केवळ लिखित परीक्षा आहे, चालेल का? नाही. भाषा का समृद्ध परिवेश, एन्व्हायरमेंट पाहिजे. आता उदाहरणार्थ आपल्याला तेलुगू का बरं येत नाही? का येत नाही? आपल्या परिसरामध्ये बोलली जात नाही म्हणून आपल्याला तेलुगू येत नाही. विषय संपला ना. म्हणजे जे तुमच्या परिसरामध्ये उपलब्ध असतात ती भाषा तुम्ही सांगतात. परिवेश आणि औपचारिक भाषा का प्रयोग नाही बाबा. प्रत्येक वेळा औपचारिक भाषा नाही. भाषा सीखने का सिखाने का सर्वात बेस्ट माध्यम काय? सर्वात बेस्ट काय असतं? भाषा का समृद्ध प्रवेश. म्हणजे आपल्याकडे जे बघा केरळचे लोक येतात, बिहारचे लोक येतात. त्यांना कधी भाषा शिक्षणासाठी काही घेतलं का आपल्याकडून पुस्तकं? तर अजिबात नाही. ते आपल्या आजूबाजूला राहतात, आपल्या परिसरामध्ये राहतात. काय करू शकतात? ते भाषा आपल्यासारखीच नंतरून 1 वर्षाने 2 वर्षांनी बोलायला लागून जातात. बोलतात का नाही? तर बोलतात. कळालं? म्हणजे ती कशी का होईना बोलायला लागून जातात. म्हणजे परिसर जास्त दिवस जर राहिले तर ओळखल्या पण जाणार नाही खरंच. मग ते जास्त मराठी शुद्ध बोलतात आपल्यापेक्षा. कळालं? प्रश्न 28. बच्चों बच्चों की लेखन क्षमता का सही आकलन करने के लिए बघा कशाचं बच्चों की लेखन क्षमता का आकलन करना है कसा लेखन क्षमता का आकलन करने के लिए किस विधी को सबसे अधिक महत्व देंगे म्हणजे मुलांचं लेखन कौशल्यांचं मूल्यमापन मराठीमध्ये हा प्रश्न कसा येईल मुलांचं लेखन कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे असा पद्धतीचा प्रश्न येईल आता अधिक महत्व किसको देंगे सुलेख फक्त सुलेख दिले म्हणजे सुलेख अभ्यास करा तेच बेस्ट असेल का श्रुत लेखन लिहिलं म्हणजे त्याने आकलन होईल का फक्त तो शुद्ध लिहितो फक्त तो झेरॉक्स करून का लिहित नाही असं चालेल का तर नाही पाठ्यपुस्तक के प्रश्न के उत्तर जो की तो लिखना जो की तो म्हणजे पुस्तकातून जसं तसं लिहून टाक चालेल का अपने अनुभव की मौलिकता के रूप में लिखना म्हणजे त्या विद्यार्थ्याचे जेव्हा तो अनुभव मांडू शकतो जेव्हा तो लिहिल त्याला सही आकलन म्हटलं जातं आपल्याकडे सही आकलन म्हणजे काय आपले श्रुत लेखन सुलेख लेखन हे केलं आपण म्हणतो तो खूप हुशार आहे अरे पण त्याला त्याचे अनुभव मौलिकता मांडता येते का जर त्याला मांडताच येत नसेल तर त्याची क्षमता कसं काय तपासली तुम्ही लेखन क्षमता तपासायची क्षमता म्हणजे जसं तसं झेरॉक्स मारणं नाही त्याच्या मनात दडलेल्या ज्या मौलिकता विचार आहे त्याला मांडता येतात का याला म्हटलं जातं क्षमता तपासणं पण आपल्याकडे काय असतं सुंदर अक्षर म्हणजे त्याची क्षमता ऑप्शन डी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 29 बघा प्रश्न 29 काळजीपूर्वक समजून घ्या खूप गोंधळ करतात ना पोरं म्हणजे मग जेणेकरून आता समजा तुमचा एक मार्क जरी चुकला नापासच आहेत ना मग आपण खूप कमी पैशासाठी काय करतो नाही बाबा मी इकडेच बघतोय तिकडेच बघतोय 10 तास अभ्यास करण्यापेक्षा एकच तास अभ्यास तुम्हाला बॅच मध्ये उपलब्ध होऊन जाईल कळालं प्रश्न 29 प्राथमिक स्तर पर व्याकरण शिक्षण के लिए कौन सी विधि सबसे अधिक प्रभावी होगी आता व्याकरण शिकवण्यासाठी कोणती विधी प्रभावी आहे असं त्यांनी विचारलंय निगमन विधि चालेल का नियम से उदाहरण चालणार नाही आगमन विधि उदाहरण से नियम की ओर ही प्राथमिक स्तरावर सगळ्यात बेस्ट विधी आहे ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे व्हिडिओ सर्वांनी लाईक करा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूला जेवढे मित्र मैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा मात्र व्हिडिओ सर्वांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न 30 बघा एकदम सोपा प्रश्न है प्रश्न 30 यदि कोई बच्चा पढ़ने में कठिनाई जैसे पढ़ना को पढ़ना 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 को पढ़ना लिखना या पढ़ना महसूस करता है तो उसे किस विकार को पीडित है म्हणजे काय पढ़ने की कठिनाई म्हणजे काय म्हणजे त्याला सगळ्यात महत्त्वाचं कशामध्ये वाचण्यामध्ये अडचण येत आहे हे मधलं कॉलम म्हणलं नाही पढ़ने की कठिनाई बघा पढ़ने की कठिनाई जैसा पढ़ना को पढ़ना लिखना या पढ़ना म्हणजे वाचण्यामध्ये त्याला अडचण आता वाचणे बघा लेखनामध्ये जर अडचण येत असेल तर त्याला डिस्ग्राफिया म्हटलं जातं पण वाचण्यामध्ये त्याला अडचण येत म्हणजे डिसलेक्सिया होतोय ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे कारण तुम्हाला इथे वर काय विचारलं होतं पढ़ने में कठिनाई विचारलं होतं कळालं इथे जरी तुम्हाला पढ़ना लिखना या हे आलं असेल पण त्यांनी ऑप्शन वर काय लिहिले बच्चों को पढ़ने में कठिनाई पढ़ने को कठिनाई महसूस करताय म्हणजे ते डायरेक्ट कॉलम जर नसला तर काय येईल बच्चों को कठिनाई कशामध्ये पढ़ने में महसूस करता है तो वो किस विकार से पीडित है तर तो कसल्यामध्ये डिस्लेक्सियामुळे डिस्ग्राफिया म्हणजे लेखनामुळे आणि गणिता संदर्भात असेल तर हे उत्तर तुमचं असेल कळालं ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 31 बघा प्रश्न 31 काळजीपूर्वक समजून घ्या प्रश्न 31 भाषा की कक्षा में
बहुभाषिकता बघा प्रश्न काय म्हणतोय, भाषा की कक्षा में बहुभाषिकता के संदर्भ में आपका क्या विचार है? आता बहुभाषिकता संदर्भात बघा आता भाषा शिक्षणामध्ये जी बहुभाषिकता संदर्भात आपका विचार काय आहे? आपका म्हणजे आता शिक्षकाला स्वतः विचारलं तुझा विचार काय बाबा? आता काय विचार असेल शिक्षकाचा? पहिलं म्हटले बहुभाषिकता भाषा सीखने में बहुत बड़ी बाधा उत्पन्न करते. हा विचार असेल का? तर अजिबात नाही. म्हणजे बहुभाषिकता कक्षा में शिक्षक को केवल एक ही भाषा का प्रयोग करना चाहिए. बहुभाषिकता वर्गामध्ये जर एकच भाषेचा प्रयोग केला तर बहुभाषिकता राहिली का? चालणार. मातृभाषाओं के प्रयोग से बच्चों को भ्रम स्थिति पैदा होती है. म्हणजे काय? जर बहुभाषिकता वापरली तर मुलं भ्रमित होऊन जातात. असं म्हणायचं का? तर अजिबात नाही. बहुभाषिकता बघा, बहुभाषा भाषा शिक्षण में एक महत्वपूर्ण संसाधन है. कारण तुमच्या वर्गात मराठीत बोलणारे विद्यार्थी असतील असं नाही. तू अहिराणी सुद्धा बोलणारे असतील. ज्यांच्या त्यांच्या सामाजिक बोलीनुसार ते भाषा बोलतात. म्हणजे बहुभाषिकता काय एक महत्वाचं साधन आहे. बहुभाषिकता कसं साधन आहे बघा. प्रत्येक मुलाला मराठीमध्ये याला काय म्हणतात माहित नसेल. पण तुम्ही जर तुमच्याकडे काय म्हणतात रे ते लगेच म्हणेल ये म्हणतात. म्हणजे जेणेकरून एक साधन आहे. कळालं? त्याच्यानंतर असे प्रश्न येतात बघा. असे प्रश्न काय करतात तुम्हाला गोंधळात पाडतात. असे प्रश्न फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. टॉपिक क्लिअर असेल तर उत्तर चुकणार नाही. प्रश्न 32 भाषा अर्जन लैंग्वेज एक्विजिशन और भाषा शिक्षण लैंग्वेज लर्निंग के संदर्भ में गलत कथन चुनिए. लक्ष द्या काय म्हटलंय? गलत कथन म्हटलंय. नाहीतर मग घाई गडबडीत पुढे वाचलं नाही सर भाषा अर्जन भाषण चाललं उत्तरावर. काय म्हटलंय? प्रश्न बारकाईने वाचा. भाषा अर्जन और भाषा अधिगम के संदर्भ में गलत कथन चुनिए. चुकीचं विधान तुम्हाला विचारलंय. चुकीचं विधान. पहिलं बघा. भाषा अर्जन एक सहज और स्वाभाविक आहे. हा हे चांगलं आहे पण आपल्याला चुकीचं कथन काढायचंय आता. भाषा अधिगम के लिए औपचारिक प्रयास और विद्यालयिक व्याकरण के नियमों की आवश्यकता होती. हे पण बरोबर आहे त्या संदर्भात चुकीचं काढायचंय ना आपल्याला. समृद्ध भाषिक परिवेश केवल भाषा का अधिगम में मदद करता है और भाषा अर्जन इसका कोई महत्व नहीं. हे आहे का? आता बघा मातृभाषा का अर्जन बच्चा अपने परिवार से और समाज के वातावरण के स्वतः ही कर लेता है. बघा आता इथे काहीतरी ऑप्शन मध्ये आपल्याला निगेटिव्ह ना समृद्ध भाषिक परिवेश केवळ भाषा अधिगम बघा हेच हेच तुमचं चुकीचं दिलेलं आहे. आता हे मातृभाषा अर्जन बच्चा परिवार से कर लेता है हे पण चांगलं आहे पण आपल्याला निगेटिव्ह काढायचंय. समृद्ध भाषा परिवेश केवळ भाषा अधिगम केली मदत करताय नाही. समृद्ध भाषा परिवेश हे अधिगम आपल्या अर्जनसाठी मदत करतो. इथे काय म्हटलंय अधिगम साठी मदत करतोय असं म्हटलंय आणि भाषा अर्जन इसका कोई महत्व नाही. अरे बाबा भाषा अर्जनालाच महत्व आहे. म्हणजे पण इथे चुकीचं काय म्हटलंय केवळ अधिगमसाठी मदत करतो नाही अर्जनासाठी. म्हणजे हे तुमचं चुकीचं दिलेलं. ऑप्शन सी ज्यांनी दिलेले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं? म्हणजे प्रश्न वाचताना अशा गोंधळी होऊ शकतात. त्यामुळे चारही ऑप्शन काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर प्रश्न 33 बघा. प्रश्न 33 काळजीपूर्वक समजून घ्या. बघा प्रश्न 33 काय म्हणतोय? काळजीपूर्वक भाषा शिक्षण में पाठ्यपुस्तक के उपयोग के संबंध में कौन सा कथन गलत है? बघा इथे पण गलत विचारलंय बघा. काय म्हटलंय? भाषा शिक्षण में पाठ्यपुस्तक के उपयोग में पाठ्यपुस्तकाच्या वापरासंदर्भात कोणतं कथन चुकीचं आहे किंवा गलत आहे असं तुम्हाला विचारलंय. पहिलं म्हटलंय पाठ्यपुस्तक भाषा सिखाने का एकमात्र अंतिम साधन आहे. पहिलंच ऑप्शन आहे का पाठ्यपुस्तकच भाषा शिकवण्यासाठी एकमात्र आहे का? तर अजिबात नाही. असंख्य साहित्य आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे मोबाईल आहे समाज आहे. म्हणजे हे तुमचं चुकीचं दिलं हेच तुमचं उत्तर आहे. बाकी तुम्ही पाठ्यपुस्तक शिक्षण उद्देश्य को प्राप्त करने के लिए महत्वपूर्ण हे चांगलं आहे. पाठ्यपुस्तक भाषा में दैनंदिन जीवन उनके सामाजिक परिवेश से जुड़ी चाहिए हे पण चांगलं आहे. पाठ्यपुस्तक के अलावा बाल साहित्य और समाचार पत्र भी सीखने में सहायक होते हे पण चांगलं आहे. पण हे चुकीचं आहे कारण तुम्हाला चुकीचं विचारलं होतं. ऑप्शन ए ज्यांनी निवडलंय ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 34 बघा. प्रश्न 34 काळजीपूर्वक प्रश्न बघा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. बच्चों बच्चों की भाषाई त्रुटियों के बारे में कौन सा कथन गलत है? बघा इथे पण गलत विचारले. त्रुटियों के बारे म्हणजे चुकांसंदर्भात चुकीचं विधान विचारलंय. आपल्याला बरोबर पहिले शोधावे लागतील तेव्हा चुकीचं विधान आपल्याला कळतं. पहिलं म्हटलंय बघा
बच्चों की गलतियां भाषा सीखने की प्रक्रिया का एक स्वाभाविक महत्वपूर्ण हिस्सा है. हे चांगले पण आपल्याला निगेटिव्ह काढायचं, गलत म्हटलंय. हे चांगलंय. त्रुटियां ये समझने में मदद करती है कि बच्चे का दिमाग सीखने के क्या प्रक्रिया पर चल रहा है. म्हणजे हे पण चांगलंय का चुकांमधून हे कळतं का विद्यार्थी नेमका शिक्षणाचा त्याच्या आपण काय म्हणतो विचार काय चालू आहे. हे पण चांगलंय. सी ऑप्शन म्हटलंय बच्चों की त्रुटियों को तुरंत डांटना और कठोर दंड देकर ठीक किया जाना चाहिए. अरे जर त्यांना रागवले दंड दिला तर तो शिकणार नाही. हेच तुम्हाला गलत दिलेले त्रुटी संदर्भात. आणि डी ऑप्शन काय म्हटले त्रुटियां शिक्षक को अपने शिक्षण विधियों में बेहतर बनाने का अवसर देते. बरोबर आहे. चुका जर विद्यार्थ्यांच्या होत असतील म्हणजे फक्त विद्यार्थी चुकीचा आहे म्हणून चालणार नाही तर आपलं पण काहीतरी चुकतं हे शिक्षकाला पण कळेल. हे पण त्याच्या संदर्भात चांगले पण तो आपल्याला अयोग्य विचारलं होतं म्हणून ऑप्शन सी आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 35 बघा. प्रश्न 35 काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ डबल बघा वेळ असेल तर हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रश्नाचा जर अँगल जर कळाला विद्यार्थ्यांना प्रश्नाचा अँगल जर कळाला तर तुम्ही उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. प्रश्न 35 व्याकरण शिक्षण के संदर्भ में कौन सा कथन असत्य म्हणजे इथे पण गलतच विचारलंय. व्याकरण शिक्षणासंदर्भात असत्य म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला काढायचंय. पहिलं म्हटलंय प्राथमिक स्तर पर व्याकरण को ससंदर्भ के अनुसार शिकाना चाहिए. चांगलंय आपल्याला निगेटिव्ह शोधायचं ससंदर्भित शिकवलं पाहिजे. बरोबर आहे. बी म्हणताय भाषा संदर्भ भाषा ससंघर्ष विधि छात्रों को व्याकरण नियम को जबरदस्ती रटाए जाते. जबरदस्ती रटून चालेल का. हे चुकीचं आहे. आणि आगमन विधि व्याकरण सिखाने की एक मनोवैज्ञानिक और विधि चांगले. आणि व्याकरण शिक्षण से भाषा शुद्ध और मानक रूप का ज्ञान होता है. म्हणजे व्याकरण शिकवल्यामुळे भाषा ही आपण शुद्ध पद्धतीने बोलू शकतो असं त्यांना म्हणायचं. हे पण चांगलंय पण आपल्याला जबरदस्ती रटाना हे निगेटिव्ह दिलेलं हेच तुमचं उत्तर आहे. कळालं. त्याच्यानंतर निगमन पद्धती विचारली बघा. आता तुम्हाला निगमन पद्धती संदर्भात विचारले. आगमन आपण बघितले होते. आता निगमन पद्धती संदर्भात तुम्हाला बघा 36 निगमन पद्धतीचा वापर करताना आता हे मराठीमध्ये टाईप झाला प्रश्न. निगमन पद्धतीचा वापर करताना भाषा वर्गात शिक्षकाची भूमिका काय असते. बघा निगमन पद्धतीचा वापर करताना भाषा शिक्षकाची भूमिका काय असते. सुविधाजनक केव्हा असते. आगमन मध्ये असते. कुठे असते. आगमन पद्धतीमध्ये सुविधाजनक असतं कारण ती विद्यार्थी केंद्रित आहे. मार्गदर्शक नसते का कारण हे आगमनचं आहे. आगमन मध्ये मार्गदर्शक असतं. निगमन मध्ये माहिती देणारा किंवा ज्ञान देणारा असतो कारण निगमन पद्धती काय आहे आपलं शिक्षक केंद्रीय आहे. कुठले आहे शिक्षक केंद्रीय आहे. कुठले आहे शिक्षक केंद्रीय आहे. त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने हे उत्तर दिलेलं तुम्हाला होतं. निगमन पद्धतीचा वापर करताना शिक्षकाची भूमिका काय असते तर माहिती देणारा किंवा ज्ञान देणारा का कारण शिक्षक केंद्रीय पद्धत आहे ना. शिक्षक केंद्रीय पद्धत असल्यामुळे तो माहितीच देईल ज्ञान देईल. मार्गदर्शक आणि सुविधाजनक कुठे होईल आगमन मध्ये होईल. कळालं. नाहीतर मग गोंधळ खूप करणार. मग काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही नाही पण टॉपिक बघितले तर मग असे गोंधळ तुम्ही करू शकतात. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 37 बघा. हिंदी भाषा और रचनात्मक लेखन कौशल्य बघा काय म्हटलंय हिंदी भाषा में रचनात्मक लेखन कौशल्य के मूल्यांकन के लिए रचनात्मक कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी हिंदी भाषामध्ये कोणता तरीका सबसे उपयुक्त आहे. कोणता तरीका सबसे उपयुक्त आहे असं त्यांनी विचारलंय. कोणता तरीका उपयुक्त आहे. पहिलं म्हटले बहुविकल्पिक प्रश्न फक्त चालेल का. मौखिक परीक्षा अजिबात नाही. निबंध और कहाणी लेखन याच्याने काय होईल त्यांच्या रचनात्मक म्हणजे जर आपण निबंध दिला तू पंतप्रधान झाल्यावर काय करशील तर काय होईल मुलं रचनात्मक होतील. म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिले. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 38 बघा. एक शिक्षक कक्षा में बच्चों को सस्वर वाचन करने के लिए कहता है इसका प्राथमिक उद्देश काय म्हणजे शिक्षकाने काय सांगितलं सस्वर वाचन करा लाऊड रीडिंग करा. मग प्राथमिक उद्देश काय आहे का वाचन करायला लावलं नाही बाबा मला वेळ काहीतरी मी काम करतो यांना देतो कामाला लावून असा उद्देश असेल का तर काय उद्देश असेल माहित पाहिजे. बच्चों की पढ़ने की गति को बहुत धीमा करना नाही बाबा हे लय जोरात वाचतात म्हणून त्यांना हळू वाचण्यासाठी सस्वर वाचायला लावा चालेल का तर अजिबात नाही. बच्चों की संकोच को दूर करना और शुद्ध उच्चारण का विकास करना ऑप्शन बी चांगला आहे. आणि कक्षा में पूरी तरह से शांत कसं काय राहतील केवळ कठीण तर सगळ्यात बेस्ट काय असेल काय उद्देश असावा कारण त्यांचे शुद्ध उच्चारण आणि संकोच म्हणजे काय आपण झिजक कमी करण्यासाठी आणि शुद्ध उच्चार करण्यासाठी प्राथमिक उद्देश हा असतो. कळालं. ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 39 बघा. प्रश्न 39 प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. भाषा शिक्षण में टॉप डाउन उपागम का मुख्य उद्देश क्या होता है. बघा भाषा शिक्षण में टॉप डाउन माहित आहे बॉटम अप माहित आहे
माहित असेल तर माहित असेल. बघा काय मुख्य उद्देश क्या होता है? शब्द और वर्णों को पहचान टॉप डाउन आहे. शब्दों के वर्ण की पहचान करना है. व्याकरण नियमों को रटना, समग्र अर्थ और संदर्भ को समजना आणि केवळ वर्तनी की शुद्धता तर अजिबात नाही. टॉप डाऊनचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असतो? समग्र अर्थ और संदर्भ को जानना आणि जे बॉटम अप असतं, बॉटम अप मध्ये वर्ण आणि त्याची पहचान करावी लागते. हे तुम्हाला आता पुढच्या प्रश्नामध्ये कळेल. कळालं? हे बघा इथे तुम्हाला लगेच दिलेलं आहे. आता जर तुम्हाला टॉप डाऊन पण माहित नसेल आणि बॉटम अप पण माहित नसेल, तर एक मार्क जरी आपला चुकला, तर विषय संपला ना. कळालं? प्रश्न 40 बॉटम अप. आता बॉटम अप श्रवण पठन या उपगम की ची सुरुवात का असे होते? बघा आता बॉटम अप मध्ये सुरुवात कुठून होते असं त्यांनी विचारले. कुठून होते? पहिलं म्हटलंय संपूर्ण पाठ केंद्रित विचार. संपूर्ण पाठ केंद्रित मध्ये कुठे होईल? टॉप डाऊन मध्ये होईल. कुठे होईल? टॉप डाऊन मध्ये. हे टॉप नाही बॉटम अप आहे. विषय संपला. सबसे छोटी इकाई जैसे ध्वनी या वर्ण. आता तुम्हाला ते सांगितलं टॉप डाऊन आणि बॉटम अप तुम्हाला बॅच मध्ये सविस्तर दिलेले सर्वांनी काळजीपूर्वक बघा. तुम्हाला फिक्स प्रश्न विचारले जातात त्याच्यावर. कळालं? छोटी इकाई ध्वनी वर्ण या शब्दों से आणि बॉटम अप मध्ये आणि टॉप मध्ये काय संपूर्ण पाठ त्याच्यानंतर शेवट आलं जातं आणि सीधे संवाद तर अजिबात नाही, बाहेर सामाजिक तर अजिबात नाही. अशा पद्धतीचे आपण हे 40 प्रश्न बघितले. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि अजून पण जे विद्यार्थी असे आहेत का त्यांनी अजून बॅच जॉईन केली नसेल, त्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी. एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला तर काहीच भेटणार नाही. मला सांगा तुम्ही बॅच लावली, तुमचे 5 मार्क जरी वाढले, किती मार्क? 5 मार्क जरी वाढले, आपण असं समजू का आता तुम्ही तेवढ्यामध्ये 5 मार्क जरी वाढवले तरी तुमचा स्कोर चांगला होईल का नाही? पण आपण जर काहीच केलं नाही, फक्त पारंपरिक पद्धतीने नोट्स नोट्स करत बसलो तर नक्कीच स्कोर कमी येऊ शकतो. त्याच्यामुळे पीएससी अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काय अडचण असेल तर मोबाईल नंबर आहे याच्यावर संपर्क करा. लवकरात लवकर एवढ्या कमी फी मध्ये काहीच भेटत नाही. तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड, ऑनलाईन टेस्ट, नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे आतापासून अभ्यास कंटिन्यू करा. तुम्ही पास होऊ शकतात. तुम्ही 10 ते 12 दिवसामध्ये संपूर्ण सिलेबस रेकॉर्ड मध्ये बघू शकतात. संपूर्ण सिलेबस ऍप मध्ये रेकॉर्ड मध्ये बघू शकतात. चालेल? व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या. गुड नाईट सगळ्यांना आणि अशाच पद्धतीने अभ्यास कंटिन्यू ठेवा.